तुम्ही गृहिणी असाल, वर्किंग वुमन असाल, हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये काही छोट्या-छोट्या सवयी बघायच्या आहे, ज्याचा आपल्या आयुष्यावर चांगला परिणाम होणार आहे. कारण एक आयुष्य जे आपलं असतं ते एका दिवसात बदलत नाही, तर दररोजच्या छोट्या-छोट्या सवयींचा परिणाम एक दिवस तुमचं संपूर्ण आयुष्य बदलतं. त्यामुळे रोजची एक सवय निवडायची आहे आणि तिला सुरू करायचं आहे. कारण आपण नेहमी म्हणतो, बघ ती कशी सर्व मॅनेज करते, कसं काय करत असेल, तिला कसं काय वेळ मिळतो एवढा. वेळ सर्वांना सारखाच असतो. प्रश्न असतो तो फक्त प्रायोरिटी. आपण आपली प्रायोरिटी सर्वांना देतो, आपल्या घराला, मुलांना, सगळ्या जबाबदाऱ्यांना ऑफकोर्स द्यायला पाहिजे. परंतु आपण आपल्याला किती प्रायोरिटी देतोय हे फार महत्त्वाचं आहे. कारण आपण जर स्वतः खुश नसू तर आपण कोणाला खुश कसं काय ठेवू शकू. चला, तुमच्याकडे रोजचा किती मोकळा वेळ असतो, तुम्ही तो वेळ कशात योग्य वापरतात. आज मी तुम्हाला काही अशा 20 सवयी सांगणार आहे ज्या तुमचं आयुष्य चांगल्या पद्धतीने बदलून टाकतील. ही सवय स्वतःसाठी, कुटुंबासाठी, मानसिक शांतीसाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी आहे. तर पहिली आणि महत्त्वाची सवय म्हणजे मनशक्ती आणि मानसिक मजबूतीसाठीचे उपाय. सकाळी 10 मिनिट काही ना काहीतरी वाचन करायचं आहे. मग त्यामध्ये मोटिवेशन असेल, आत्मसुधारणा असेल किंवा आवडत्या विषयांवर, जे तुम्हाला आवडत असेल त्या विषयांवर वाचायचं आहे. सुरुवातीला एकच पेज वाचलं जाईल, कारण तुम्हाला सवय नसेल तर. हळूहळू तो नंबर आपल्याला वाढवायचा आहे. ह्यामुळे होणार काय आहे, तुमचं वाढणार आहे नॉलेज. आणि जर तुम्ही गृहिणी असाल, आपल्या मनात येतं की जग कुठे चाललंय आणि मी तर काय करते, काहीच नाही करत आहे. त्यामुळे वाचन जर आपण नियमित ठेवलं तर आपल्यामध्ये नॉलेज वाढणार आहे. आणि नॉलेज वाढलं की कॉन्फिडन्स वाढतो आणि प्रत्येक दिवसाची जी ऊर्जा असते ना, ती आपल्याला मिळते, पॉझिटिव्ह ऊर्जा. दुसरं म्हणजे मिरर ॲफर्मेशन्स. आपण स्वतःला कधीतरी ना खूप पटकन डिमोटिवेट करतो किंवा कोणाच्या बोलण्याचा आपल्या मनावर इतकाच खोल परिणाम होतो की आपण समोरचा बोलून गेला तरी सुद्धा आपण त्या विचारामध्ये असतो, आपल्या मनाला गोष्टी लागून जातात. तर आरशासमोर स्वतःशी सकारात्मक वाक्य बोलायचे आहे. अगदी 2 मिनिट लागतील किंवा 1 मिनिट लागेल की मी सक्षम आहे, मी सुंदर आहे, मी हेल्दी आहे, मी स्ट्रॉंग आहे. आत्मविश्वास आणि आत्मसन्मान ह्याने वाढतो. कारण असं म्हणतात की मिररसमोर जेही काही आपण उभं राहिलं तरी आपण ते रिफ्लेक्ट होतो. म्हणजे मिररसमोर तुम्ही जे बोलणार आहात ते तुमचं 10 पटीने रिफ्लेक्ट होऊन तुमच्याकडे येणार आहे. मग ही 1 मिनिटाची जी सवय आहे ती तुम्ही जर केली तर तुमच्या पॉझिटिव्हिटीमध्ये, कॉन्फिडन्समध्ये आणि तुमच्या सेल्फ रिस्पेक्ट, सेल्फ लवमध्ये भर पडणार आहे. तिसरं म्हणजे ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस. रोज 3 गोष्टी अशा लिहायच्या आहेत ज्याच्यासाठी तुम्ही आभारी आहात. त्याने काय होणार आहे माहिती आहे का, तुमचं कंप्लेनिंग नेचर कमी होऊन तुमचा फोकस तुमच्याकडे काय आहे आणि काय चांगलं आहे ह्याकडे जाणार आहे. त्यामुळे मानसिक शांतता आणि आनंद वाढणार आहे. चौथं म्हणजे मेडिटेशन. फक्त 5 ते 10 मिनिट ध्यानाचे ठरवायचे आहेत. आपण किती रोजच्या याच्यात धावपळीत असतो, हे करायचं आहे, ते करायचं आहे, मग मध्ये मध्ये मोबाईल आपण अगदी म्हणजे मोबाईल तर आपण रील्स इतक्या बघत असतो, माइंडलेस स्क्रोलिंग करत असतो आपण कधी. सो ते थोडंसं कंट्रोल आणण्यासाठी, आपल्या डोक्याला थोडीशी शांतता देण्यासाठी, आपले थॉट्स थोडेसे कंट्रोलमध्ये राहण्यासाठी 5 ते 10 मिनिटाचं मेडिटेशन तुम्ही करू शकता. त्यामुळे मन शांत होतो, तणाव कमी होतो. कारण आजकाल आपल्याला फार छोट्या गोष्टींचा सुद्धा स्ट्रेस येतोय. 5वं म्हणजे निगेटिव्ह थॉट फिल्टरिंग. तुमच्या मनात नकारात्मक विचार येऊ नयेत ह्याकडे लक्ष द्यायचं. आता विचार कोणता येतो ते आपल्या हातात नसतं, परंतु आपण कोणत्या विचारांना कितपत व्हॅल्यू द्यायची आहे, कोणत्या विचारांना आपण पुढे न्यायचं आहे हे आपल्या स्वतःवर असतो. एखादा थॉट आला, तो नकारात्मक असेल, ऑब्झर्व करा, सोडून द्या आणि त्याची जागा पॉझिटिव्ह थॉटने रिप्लेस करा. सुरुवातीला फार कठीण जाणार आहे कारण आपल्याला सवय नसते, पण प्रॅक्टिसने येतं. पुढच्या भागात मी सांगणार आहे ते म्हणजे आयुष्य व्यवस्थित ठेवण्याच्या सवयी. कारण आपलं आयुष्य ना 3 पार्टमध्ये असतं, म्हणजे 3 मुख्य भागांमध्ये असतं. एक आपली फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ आणि इमोशनल हेल्थ, आणि आपण जिथे राहतो ना ते. तर 6वी सवय ह्यालाच रिलेटेड आहे, ती म्हणजे डिक्लटरिंगची. घर व्यवस्थित ठेवलं की मनही हलकं होतं. यावर मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, ते नक्की तुम्ही चेक करा. पुढची सवय म्हणजे डेली प्लॅनर किंवा टू डू लिस्ट.
आला दिवस गेला, मग आपल्याला रात्री वाटतं अरे कालच्यासारखाच आजचा दिवस गेला, काही इम्प्रूव्हमेंट नाही, काही प्लॅनिंगने काही केलं नाही, नुसतं रोजची कामं करायची म्हणून मी केलेली आहे आणि माइंडलेस स्क्रोलिंग केलेलं आहे, भरपूर वेळ मी मोबाईलमध्ये घालवलेला आहे. असा जर पस्तावा तुम्हाला येत असेल तर प्रत्येक दिवसाची ना टू डू लिस्ट, डेली प्लॅनर तुम्ही करत जा. रात्री झोपण्याच्या आधी 5 मिनिट की मला उद्याच्या दिवसामध्ये काय प्रायोरिटीने कामं करायची आहे ती जर आपण केली आणि रिकाम्या वेळात मला काय करायचं आहे ज्यामुळे माझ्या स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट होईल हे जर आपण ठरवलं तर आपला फोकस मोबाईल, अनवॉन्टेड रील्स बघणं ह्याकडे न जाता आपल्याला आज काय काय करायचं आहे ना त्या गोष्टीकडे जातो. आणि काय होतं याचा परिणाम, कामं सोपी होतात आणि ते काहीतरी फ्रूटफुल आपण काहीतरी करतो त्या दिवसासाठी. आणि असं रात्री झोपताना तरी वाटत नाही यार आला दिवस तो गेला. नाही, आपल्याला प्रत्येक दिवस मिळतोय ना जगायला ते एक ब्लेसिंग आहे. 8वी सवय म्हणजे लवकर उठण्याची. सकाळची शांतता ही सर्वात बेस्ट असते आपल्याला आपल्यासाठीचा विचार करण्यासाठी. कारण सगळेजण जेव्हा झोपलेले असतात ना तेव्हा आपण उठून स्वतःवर फोकस ठेवतो, स्वतःच्या श्वासांवर लक्ष देतो. नाहीतर आपण दिवसभरामध्ये श्वास घेतो आहे त्याकडे एवढं लक्ष देत नाही, पण सकाळी उठल्यावर जेव्हा आपण डीप ब्रिदिंग करतो, एक्सरसाइज करतो, ती शांतता अनुभवतो, पक्ष्यांची किलबिलाट ऐकतो ना, ह्यामध्ये खरंच आपला स्ट्रेस कमी होतो, पूर्ण दिवस सेट होतो चांगला जाण्यासाठी. पुढची सवय 9वी सवय सेल्फ केअर टाईम. हो, स्वतःसाठी वेळ काढायचाच आहे. ह्यावर सुद्धा चॅनलवर व्हिडिओ आहे, डिटेल तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते लिंक, नक्की जाऊन चेक करा. सेल्फ केअर म्हणजे काय, दरवेळेसच पार्लरला जाणं किंवा काय असं आहे का, नाही. थोडीशी रेस्ट, एखादी हॉबी जोडणं, हसणं, योगा करणं, स्वतःला वेळ देणं, स्वतःला काय लागतं ना ते बघणं म्हणजे सेल्फ केअर. 10th हॅबिट म्हणजे डिजिटल डिटॉक्स. खूप आणि खूप महत्त्वाची सवय आहे डिजिटल डिटॉक्स, मोबाईलचा कमी वापर. कारण वेळ वाया जात नाही म्हणून आपण मोबाईल बघत असतो आणि आपण अजून आपली ऊर्जा कमी करतो. आणि जेव्हा आपल्याला प्रॉपर काम करायचं असेल तेव्हा आपल्या डोकं शांत राहत नाही. आपण खूपदा म्हणतो की माझं ना डोकंच शांत राहत नाही. मग तेव्हा चेक करून बघितलं पाहिजे की तुम्ही जास्त मोबाईल बघतायत का. कारण आपल्याला नाही अंदाज येत की आपण कितीतरी रील्स बघतोय, वर ढकलतोय, बघतोय अनवॉन्टेड आपण त्या गोष्टी करत असतो, आपला वेळ वाया घालवत असतो. एक टाईम ठरवायचा आहे, त्या टाईममध्ये तुम्ही मोबाईल बघा, बाकी वेळेस साईडला ठेवा. त्याच्याऐवजी दुसरी काहीतरी चांगली कामं करा ज्याच्यात तुमचं मन रमणार आहे. आणि एक दिवस आठवड्यातला असा ठेवा की तेव्हा तुम्ही मोबाईलला हात लावणार नाही. तिसरा भाग म्हणजे रिलेशनशिप आणि आनंदासाठीच्या काही सवयी. त्यामध्ये पहिली येते ते म्हणजे क्वालिटी फॅमिली टाईम, जो आजकाल फार कमी झालेला आहे. कारण प्रत्येक जण बिझी झालेला आहे आणि प्रत्येकाला मी टाईम पाहिजे असतो घरी आल्यानंतर. तो मी टाईम प्रत्येकाचा मोबाईल हाच झालेला आहे. त्यामुळे कुठेतरी पहिले आपण जेवताना फॅमिलीसोबत गप्पा मारायचो किंवा हसायचो, खेळायचो. आजकाल ती जागा मोबाईलने घेतलेली आहे. त्यामुळे कुटुंबासोबत मिनिंगफुल, माइंडफुल वेळ घालवणं खूप महत्त्वाचं आहे आपल्या स्वतःसाठी, आपल्या फॅमिलीसाठी आणि आपल्या मुलांसाठी. 12वी हॅबिट म्हणजे हेल्पिंग अदर्स. येस, निस्वार्थपणे समोरच्याला मदत करायची आहे. त्याच्या बदल्यात तो काही आपल्याला मदत करेलच ही अपेक्षा न ठेवता समोरच्याला मदत करायची आहे. आणि बघा, मदत केल्यानंतर आनंद खूप चांगला मिळतो. कारण आपण आजकाल सगळे म्हणतो सगळे बदललेले आहेत, कोणाला मदत करून फायदा नाही. असं नसतं. तुम्ही मदत करा, निस्वार्थपणे करा आणि सोडून द्या. बघा, तुमच्या मनाला तो आनंद भेटणार आहे. मग तुम्ही गरजूंना मदत करा. तुम्हाला कोणी दिसतंय की याला मदतीची गरज आहे त्यांना करा. 13वी सवय म्हणजे से थँक्यू. थँक्यू हा 2 अक्षरांचा शब्द आहे, पण इतका पॉवरफुल आहे. यावर द सिक्रेट यांचं एक बुक सिरीज पण आहे, ती द मॅजिक. इतकी छान आहे ते आणि इतका चांगला इफेक्ट आपल्या आयुष्यावर येतो. कारण छोट्या छोट्या गोष्टींची आपण कदर करायला लागतो. आपल्याकडे आहे त्या गोष्टींना आपण थँकफुल राहतो. सो येस, कोणी आपल्याला काही हेल्प केली, आपल्याला कोणी काही दिलं किंवा आपल्याकडे जे आहे त्याला थँक्यू म्हणणं खूप गरजेचं आहे. 14वी सवय म्हणजे पॉझिटिव्ह इंटरॅक्शन. दरवेळेसच तक्रार करून बोलणं, कंप्लेंट करणं, किरकिर करणं, त्यापेक्षा ना ॲप्रिसिएशन थोडंसं जास्त करायचं. म्हणजेच आपलं नेचर पॉझिटिव्ह होतं. पॉझिटिव्ह इंटरॅक्शन आपली
होते, आपले विचार तसे व्हायला मदत होते. 15वी सवय म्हणजे सेल्फ फॉरगिव्हनेस. येस, आजपर्यंत आपण मनामध्ये खूप साऱ्या गोष्टींसाठी स्वतःला दोष देत असतो. मी तेव्हा असं केलं नसतं तर असं झालं असतं, मी तेव्हा अशी होती, मी तेव्हा अशी होती. स्वतःला माफ करायचं आहे. चुका होणं मान्य आहे, स्वाभाविक आहे, परंतु स्वतःला दोष देणं टाळायचं आहे, स्वतःला माफ करायचं आहे, स्वतःला हलकं फील करवायचं आहे. त्या चुकीच्या ओझ्याखाली आपल्याला आयुष्य घालवायचं नाही आहे. आणि आपल्याला सुधारण्याचा एक चान्स द्यायचा आहे, स्वतःला माफ करायचं आहे. त्याचप्रमाणे कोणी आपल्यासोबत चुकीचं वागलं असेल तर त्याला पण माफ करायचं आहे. एकच आयुष्य मिळालेलं आहे आणि तसं झटपट जातं, त्यामुळे ना ह्या आयुष्यामध्ये जितकं आपल्याला चांगलं करता येईल तेवढं चांगलं करायचं. पुढचा भाग आहे तो म्हणजे आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्वासाठीचा विकास. ज्या काही सवयी त्यामध्ये म्हणजे 16वी सवय आहे लर्न समथिंग न्यू. आपण काय करतो, जर तुम्ही गृहिणी असाल तर आपल्या घरकामांमध्ये मुलांमध्ये आपण इतके बिझी होतो की आपण काहीतरी नवीन करणं, नवीन शिकणं सोडून देतो आणि मग आपल्याला असं वाटायला लागतं की थोडीशी मुलं मोठी व्हायला लागली, अरे मी कुठे आहे, सगळेजण पुढे गेलेले आहेत, मी कुठेच अप टू डेट नाही आहे किंवा मला काहीच येत नाही आहे आणि आपला कॉन्फिडन्स कमी होतो. म्हणून एक गोष्ट ठरवायची आहे आणि ती शिकायची आहे. मग त्यामध्ये तुम्हाला आर्ट येत असेल, इंग्लिश काही शिकायचं असेल ना, जे तुमच्या मनामध्ये आहे ते शिकायचं आहे. हा काय म्हणेल, तो काय म्हणेल याचा विचार करायचा नाही. 17वी सवय म्हणजे स्टेप आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन. आपल्या सर्वांना ना एक कम्फर्ट झोनची फार सवय लागलेली असते, त्यामुळे नवीन काही करायचं असेल ना आपल्या मनामध्ये खूप भीती निर्माण होते, खूप धडधड होते, कारण आपण नवीन गोष्टींचा अनुभव घ्यायला थोडंसं घाबरतो. त्यामुळे आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जायचं आहे, पडायचं आहे, नवीन गोष्टींचा अनुभव घ्यायचा आहे. सुरुवातीला तुम्हाला वाटेल की मी हे काय करते किंवा हे योग्य होईल का किंवा कसं होईल. ट्रस्ट ठेवायचा आहे स्वतःवर आणि प्रयत्न करायचे आहे. जेव्हा तुम्ही तुमचा कम्फर्ट झोनमधून बाहेर येतात ना, तेव्हाच तुम्ही नवीन गोष्टी एक्सप्लोअर करता, नवीन गोष्टी शिकतात. नाहीतर मग सेम रुटीन आलंय चाललंय, आलाय दिवस चाललाय असं होतं. 18वी सवय म्हणजे सेट क्लिअर गोल. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काय हवं आहे, तुम्हाला काय आवडतंय किंवा तुम्हाला नक्की काय करायचं आहे. शॉर्ट टर्म गोल, लाँग टर्म गोल ठरवायचे आहे आणि त्याप्रमाणे ॲक्शन्स घ्यायचे आहे कन्सिस्टन्सीने. तरच तुमच्या आयुष्याला दिशा मिळते आणि फोकस वाढतो आणि तुमची मुलं तुम्हाला बघणार आहेत, त्यामुळे ते तुमच्याकडून मोटिवेशन घेणार आहे, हे नेहमी लक्षात ठेवायचं. 19वी सवय म्हणजे कन्सिस्टन्सी, सातत्य. कोणती पण गोष्ट घ्या, रोज थोडी थोडी करून बघायची आहे. कालच्या दिवसापेक्षा आजचा दिवस 1% आपला चांगला झालाच पाहिजे, ह्यासाठी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. मी रोज 30 मिनिट व्यायाम करणार आहे जर तुम्ही असं ठरवलेलं असेल आणि जरी तुमचं मन म्हणताय ना आज नाही पण नाही करायचाच आहे, भले तुम्ही त्या दिवशी इच्छा नसेल किंवा काय असेल तर 2 मिनिट करा, 5 मिनिट करा, पण करा. कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची. मग ते वजन कमी करण्यामध्ये असेल, काहीतरी नवीन शिकण्यामध्ये असेल, आयुष्य जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने बदलायचं आहे तर कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. आणि शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे बिलीव्ह इन युअर सेल्फ. आजकाल आपला दुसऱ्यांवरचा विश्वासाचा तर नाही पण स्वतःवरचाच विश्वास कमी होत चाललेला आहे, त्यामुळे आपण एकदम लिमिटेड आपला स्कोप करून घेतो. असं न, आपल्यामध्ये पोटेन्शियल असेल आणि असतंच, त्यामुळे आपण स्वतःला ओळखायचं आहे आणि आपलं पोटेन्शियल, आपलं स्किल्स वापरायचं आहे आणि स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. आणि शेवटी एवढंच लक्षात ठेवायचं, एका दिवसात काही आपलं आयुष्य बदलत नाही, थेंब थेंब तळे साचे असं म्हणतात. त्याचप्रमाणे रोज छोट्या सवयी जर आपण आपल्यामध्ये आणल्या तरच आपलं आयुष्य सुंदर होणार आहे. आणि कोणाचं पण सक्सेसफुल लोकांचं काय एका दिवसात काहीच बदलत नाही आयुष्य. त्यांनी पण खूप मेहनत केलेली असते, रोज सातत्य ठेवलेलं असतं, स्वतःवर विश्वास ठेवलेला असतो आणि तेव्हा जाऊनच त्यांचं जे यश असतं ते आपल्याला दिसतं. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. तुम्ही गृहिणी असाल तर थोडासा डेली रुटीनच्या कामामधून वेळ काढून स्वतःला वेळ द्यायचा आहे. त्यामध्ये तुम्ही स्वतःला काय शिकायचं आहे त्या गोष्टी शिकायच्या आहेत. अशा काही सवयी होत्या, तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही कोणती सवय आजपासून लावणार आहात व्हिडिओ बघितल्यानंतर हेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमच्या कमेंटची मी वाट बघते. तेव्हा चला पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि